आझाद मैदानातील उपोषणाने प्रशासन हलले. देवणी गाळे घोटाळ्याप्रकरणी कार्यवाहीचे आदेश. उपोषणाच्या तिसऱ्याच दिवशी शासनाला घ्यावी लागली दखल. मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा जोरदार परिणाम दिसून आला असून देवणी नगरपंचायतीतील कथित गाळे वाटप घोटाळ्याप्रकरणी अखेर प्रशासनाला झुकावे लागले आहे. अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत नगरपरिषद प्रशासन संचालनालयाने विभागीय सह आयुक्तांना तातडीने चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत. देवणी नगरपंचायतीच्या मालकीच्या व्यापारी गाळ्यांचे वाटप, भाडे वसुली आणि आर्थिक व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, गैरव्यवहार व नियमबाह्य कारभार झाल्याचा तक्रार करत समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी 8 जून 2026 पासून मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं होतं. या उपोषणाला राज्यभरातील अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधींनी मोठा पाठिंबा दिला. उपोषणाच्या तिसऱ्याच दिवशी प्रशासनाला या आंदोलनाची गंभीर दखल घ्यावी लागली. नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती रुपाली पाटील यांनी विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय सह आयुक्तांना तातडीने चौकशी करून नियमोचित कार्यवाही करण्याचे आदेश दिले. समितीच्या निवेदनानुसार सन 2011 ते 2025 या कालावधीत देवणी नगरपंचायत मालकीचे सुमारे 17 व्यापारी गाळे कोणतीही जाहीर निविदा किंवा पारदर्शक लिलाव प्रक्रिया न राबवता ठराविक व्यक्तींना देण्यात आले. एका मोटरसायकल शोरूमला तब्बल 4 गाळे तर एका गॅस एजन्सीला 2 गाळे देण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. याशिवाय लाखो रुपयांच्या भाडे वसुलीचा हिशोब अस्पष्ट असून काही राजकीय पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमतातून शासन महसुलाचा अपहार झाल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे. उर्दू शाळेला देण्यात आलेल्या सुमारे 25 गाळ्यांचा ताबा, जुन्या भाजी मार्केटमधील भाडे वसुली तसेच विविध आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. माहिती अधिकारालाही प्रतिसाद नाही. सौदागर मोहम्मद रफी यांनी 11 मे 2026 रोजी माहिती अधिकाराअंतर्गत 4 स्वतंत्र अर्ज दाखल करून गाळे वाटप, भाडे वसुली, करारनामे, लिलाव प्रक्रिया आणि संबंधित ठरावांची माहिती मागवली होती. मात्र महिनाभर उलटूनही नगरपंचायतीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नसल्याने संशय अधिकच बळावला आहे. भ्रष्टाचार उघड होण्याच्या भीतीने माहिती जाणीवपूर्वक दडवली जात असल्याचा आरोप समितीनं केला आहे. संचालनालय मुंबई यांचे स्पष्ट आदेश. संचालनालयाने दिलेल्या आदेशात देवणी नगरपंचायतीतील गाळे वाटप, भाडे वसुली आणि आर्थिक व्यवहारांबाबत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे नमूद करण्यात आलं. विभागीय आयुक्तांनी आपल्या स्तरावर संपूर्ण शहानिशा करून नियमोचित कारवाई करावी, उपोषणकर्त्यांना तातडीने आमरण उपोषणापासून परावृत्त करावे, तसेच केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अनुपालन अहवाल संचालनालयाकडे सादर करावा असे निर्देश देण्यात आले आहेत. अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या संघर्षाला मिळाले पहिले मोठे यश. मुंबईच्या आझाद मैदानातील उपोषणामुळे प्रशासनाला हालचाल करावी लागली असून अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या संघर्षाला पहिले मोठे यश मिळाल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे. आता चौकशी कोणत्या दिशेने जाते आणि दोषींवर प्रत्यक्ष कारवाई होते का याकडे देवणीकरांचं लक्ष लागलं आहे. कायदा लाईव्ह बातमीसाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी शफीक सौदागर, संपादक सौदागर मोहम्मद रफी. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.